हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशन मध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट परीक्षा 2026 साठी पेपर 2 इकॉनॉमिक्सचं प्रिपरेशन करायचं आहे. आणि या प्रिपरेशन मध्ये आज आपण मॅक्रो इकॉनॉमिक्स, स्थूल अर्थशास्त्र या युनिटवरचे एमसीक्यू प्रॅक्टिस करणार आहोत, जे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील येणाऱ्या एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये. जसं की नोटिफिकेशन अजून झालेलं नाहीये, बट आपल्याला प्रिपरेशन ठेवणं तर गरजेचं आहे. सो या एमसीक्यू थ्रू आपण कनेक्टेड राहू आपल्या स्टडीजशी आणि नोटिफिकेशन लास्ट वीक पर्यंत आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. सो लेट्स स्टार्ट विथ द सेशन. सेशनला सुरुवात करण्या अगोदर एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीचे एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी पेपर इकॉनॉमिक्स साठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्या फुल कोर्स मध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण मॉक टेस्ट, संपूर्ण नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स प्लस लाईव्ह लेक्चर्स, PYQs आणि पेपर 1 फुल कोर्स. सो या फुल कोर्स मध्ये तुम्हाला दोन्ही पेपरचं प्रिपरेशन मिळेल आणि याची फीस जी आहे ती 10,000 आहे. बट यावर आम्ही 20% डिस्काउंट प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंटची फीस होते 8,000 रुपीज. सो डिटेल्स जाणून घेण्यासाठी फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोर वरून ग्लोबल ऑनलाईन नावाचं ऍप डाउनलोड करा. ऍपच्या सर्च बॉक्समध्ये जस्ट MSc इकॉनॉमिक्स सर्च करा आणि लगेचच प्रिपरेशनला सुरुवात करा. 15 डिसेंबर न्यू बॅच लवकर स्टार्ट होते. सो आपलं एनरोलमेंट लवकर स्टार्ट करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा. सुरू करूया आजच्या सेशनला. लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. अकॉर्डिंग टू द क्लासिकल मॉडेल, वेजेस अँड प्राइजेस आर. ठीक आहे. शास्त्रीय मॉडेल नुसार मजुरी आणि किमती खालील प्रमाणे आहेत. कशा आहेत? स्टिकी इन शॉर्ट रन, फ्लेक्सिबल अँड ऍडजस्ट टू क्लिअर मार्केट्स, कंट्रोल बाय द गव्हर्नमेंट, डिटरमाइंड बाय द डिमांड ओनली. अल्पावधीत चिकट आहेत, लवचिक आणि स्पष्ट बाजारपेठेशी जुळवून घेणारे आहेत, ती शासनाद्वारे नियंत्रित आहे, ती केवळ मागणीनुसार ठरवली जातात. मला सांगायचा आन्सर काय असेल? येस, द करेक्ट आन्सर इज फ्लेक्सिबल अँड ऍडजस्ट टू द क्लिअर मार्केट. आता क्लासिकल मॉडेल नुसार लोकांच्या किंवा मजुरांचे जे वॅजेस आहेत, सॅलरीज आहेत किंवा वस्तूंच्या प्राइजेस ज्या आहेत त्या कशा होत असतात? फ्लेक्सिबल होत असतात. मार्केटमध्ये जी डिमांड होत असते किंवा मार्केटमध्ये जो सप्लाय अवेलेबल असतो त्यानुसार ह्या चेंज होत असतात. म्हणून यांना लवचिक म्हटलेलं आहे. ठीक आहे. लवचिक आणि स्पष्ट बाजारपेठेशी त्या जुळवून घेतात, म्हणजेच मागणी आणि डिमांडनुसार चेंज होत असतात. ओके, लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. Keynesian theory suggests that in the short run, output is determined by. ठीक आहे. केन्सियन सिद्धांत असे सुचवतो की अल्पावधीत आउटपुट याद्वारे निर्धारित केले जाते. ऑप्शन ए, सप्लाय साइड फॅक्टर्स, ऍग्रीगेट डिमांड, मार्केट फोर्सेस अलोन, द सेंट्रल बँक डिसिजन. पुरवठा बाजूचे घटक, एकूण मागणी, एकट्या बाजाराची शक्ती, मध्यवर्ती बँकेचे निर्णय. ओके, सो याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ऍग्रीगेट डिमांड. म्हणजे एकूण मागणी जी आहे ती काय करत असते? आउटपुट आणि शॉर्ट रन मध्ये आउटपुट डिटरमाइन करत असते की किती मागणी सध्या मार्केटमध्ये आहे त्यानुसार आपण उत्पादन करणार आहोत. सो शॉर्ट रन मध्ये स्पेसिफिकली एकूण मागणी ही डिसाइड करते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. द मार्जिनल प्रोपोन्सिटी टू कन्झ्युम म्हणजे MPC इज डिफाइंड ॲज मार्जिनल ओके, सीमांत प्रवृत्ती. उपभोगाची सीमांत प्रवृत्ती म्हणजे खालीलपैकी काय सजेस्ट करतात? ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन आहे, द चेंज इन सेव्हिंग ड्यू टू द चेंज इन इन्कम, द चेंज इन कन्झम्पशन ड्यू टू चेंज इन इन्कम, द रेशिओ ऑफ कन्झम्पशन टू द इन्व्हेस्टमेंट, द प्रपोर्शन ऑफ टोटल इन्कम स्पेंड ऑन द consumption. These are the options. Okay, so what do you think? What is the correct answer for this question? सीमांत उपभोग प्रवृत्ती कशावरती डिपेंड असते? ओके, सो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, द चेंज इन कन्झम्पशन ड्यू टू द चेंज इन इन्कम. दॅट इज म्हणजे याच्यामध्ये उत्पन्नातील बदलामुळे उपभोगात आपला जो काही बदल होतो ह्याला आपण म्हणतो की सीमांत उपभोग प्रवृत्ती. बघा, आधी आपलं इन्कम किती होतं? 1 लाख रुपये होतं. आता आपलं इन्कम किती झालेलं आहे? 2 लाख रुपये झाले. म्हणजे तुमच्या इन्कम मध्ये इथे बदल झालेला दिसतोय. ठीक आहे, बरोबर आहे. किती? 1 लाखाचा बदल झाला. आणि उपभोगामध्ये तुमचा आधी 60,000 तुमचा उपभोग होता. आता तुमचा उपभोग किती झालेला आहे?
ऑलमोस्ट 120 म्हणजे 1,20,000 झालेला आहे. म्हणजे तुमच्या उपभोगात बदल आले. कशामुळे? उत्पन्नामुळे. हे जे स्पेसिफिक त्या उत्पन्नातून त्या उपभोगामध्ये झालेला बदल आपण जे कॅल्क्युलेट करतो त्याला आपण म्हणतो मार्जिनल propensity टू कन्झ्युम म्हणजे सीमांत उपभोग प्रवृत्ती. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. द MPC इज 0.8 and what is the marginal propensity to save? जर MPC 0.8 असेल तर मार्जिनल propensity to save किती असणार आहे? ऑप्शन आहे 0.2, 0.8, 1.0, 1.5. सो काय आहे आपला फॉर्म्युला? MPS कसं मिळू शकतं आपल्याला? 1 मायनस MPC बरोबर. कन्झम्पशन जर काढलं आपण तर आपल्याला काय मिळू शकतं? MPS मिळू शकतं. हा आपला फॉर्म्युला आहे. 1 डिवायडेड बाय 1 मायनस MPC. कन्झम्पशन काढलं तर सेव्हिंग मिळतं आपल्याला. सो इथे किती आहे? MPC 0.8 आहे. ठीक आहे. 1 मधून 0.8 गेलं तर किती राहिले? करेक्ट आन्सर काय येणार आहे माझं? 0.2 बरोबर. फॉर्म्युला काढला, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली, सिंपल असं लॉजिक लावून इथे आपण कॅल्क्युलेशन केलं, आपल्याला आन्सर मिळालं किती? 0.2. ओके, गुड. नेक्स्ट क्वेश्चन. ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट इज स्वायत्त गुंतवणूक म्हणजे नेमकं काय? ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट ड्रायव्हन बाय प्रॉफिट एक्सपेक्टेशन, इन्व्हेस्टमेंट इंडिपेंडेंट ऑफ इन्कम लेवल्स, इन्व्हेस्टमेंट बेस्ड ऑन द टॅक्स इन्सेंटिव्ह इन्व्हेस्टमेंट दॅट फ्लक्च्युएट विथ द डिमांड. ठीक आहे. नफ्याच्या अपेक्षेने चालणारी गुंतवणूक, उत्पन्नाच्या पातळीपासून स्वतंत्र गुंतवणूक, कर सवलतींवर आधारित गुंतवणूक, मागणीनुसार चढ उतार होणारी गुंतवणूक. What will be the correct answer for this question? Autonomous investment, स्वायत्त गुंतवणूक आपण डिस्कस केलेला आहे शिकताना. Yes, the correct answer is option B, investment independent of income levels. उत्पन्नाच्या पातळीपासून स्वतंत्र अशी गुंतवणूक असणं म्हणजे स्वायत्त गुंतवणूक होय. ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट ज्याच्यामध्ये तुम्हाला आउटपुट म्हणजे आपण म्हणू शकतो की काय इन्कम आहे तुमचा डझंट मॅटर, तुमची इन्व्हेस्टमेंट इथे असते. ठीक आहे. काहीतरी जी कंपल्सरी तुम्हाला करावीच लागते. दिस इज ऑटोनॉमस इन्व्हेस्टमेंट. आपण काल पण याच्यावरती डिस्कशन केलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन. अ फॉल इन इंटरेस्ट रेट जनरली लीड्स टू. व्याजदरातील घसरणीमुळे सामान्यतः काय होतं? ऑप्शन आहे अ डिक्रीज इन इन्व्हेस्टमेंट, an increase in investment, no impact on investment, a fall in government spending. गुंतवणुकीत घट होते, गुंतवणुकीत वाढ होते, गुंतवणुकीवर कोणताही परिणाम होत नाही, सरकारी खर्चात घट होते. Yes, what do you think? What is the correct answer for this question? Okay, the correct answer is option B, an increase in investment. गुंतवणुकीत वाढ होते कारण व्याजदर कमी आहे म्हणजे लोकांना इझिली पैसे कमी व्याजदराने घेता येतात आणि म्हणून ते तिथे गुंतवणुकीमध्ये वाढ होते. पैसे घेतील लोक, व्याज कमी असल्यामुळे आणि ते इन्व्हेस्ट करतील. राईट. म्हणजे गुंतवणुकीत ते वाढ होणार आहे. याच्या अपोजिट जर इंटरेस्ट रेट वाढलेले असतील ह्याच्यामध्ये तर ते काय होणार? इन्व्हेस्टमेंट कमी होणार आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द व्हॅल्यू ऑफ द मल्टिप्लायर डिपेंड्स ऑन. गुणकाचे मूल्य कशावरती अवलंबून असतं? ऑप्शन आहे द लेवल ऑफ गव्हर्नमेंट डेट, द मार्जिनल propensity टू कन्झ्युम, द इंटरेस्ट रेट, फॉरेन एक्सचेंज रिझर्व्स. मल्टिप्लायर गुणक कशावरती डिपेंड असतो? येस, द करेक्ट आन्सर इज द मार्जिनल propensity टू कन्झ्युम. कन्झम्पशन मल्टिप्लायर हा टॉपिक शिकताना किंवा ही कन्सेप्ट शिकत असताना आपण बघितलं की ही मल्टिप्लायर कन्सेप्ट जी आहे ती पूर्णपणे मार्जिनल propensity टू कन्झ्युम म्हणजे तुमची सीमांत उपभोग प्रवृत्ती जी आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. उपभोग प्रवृत्ती किती आहे त्याच्यानंतर सेव्हिंग किती होतं, सेव्हिंग मधून तुमचा मल्टिप्लायर गुणक काय येतं, म्हणून आपण इथे बी ऑप्शन हे करेक्ट म्हणू शकतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द ऍक्सेलरेटर इफेक्ट स्टेट्स दॅट. ऍक्सेलरेटर इफेक्ट मध्ये असं म्हटलं जातं. ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट डिपेंड्स ऑन द चेंजेस इन द कंझ्युमर डिमांड, गव्हर्नमेंट स्पेंडिंग एक्सेलरेट द प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट, हाय वेजेस लीड टू द इकॉनॉमिक एक्सेलरेशन, मनी सप्लाय डिटरमाइन्स इकॉनॉमिक ग्रोथ. ग्राहकांच्या मागणीतील बदलामुळे गुंतवणूक असते, सरकारी खर्चामुळे खासगी गुंतवणुकीला चालना मिळते, जास्त वेतनामुळे आर्थिक गती येते आणि पैशाचा पुरवठा आर्थिक विकास ठरवतो.
What will be the correct answer for this question? Okay, the correct answer is option A की इन्व्हेस्टमेंट जी आहे ग्राहकांच्या मागणीतील बदलांवर गुंतवणूक अवलंबून असते हे आपल्याला काय सांगतं एक्सेलरेटर इफेक्ट सांगतो म्हणजे इन्व्हेस्टमेंट वरती डिपेंड थोडक्यात जे इन्कम आहे लोकांचं किंवा कन्झ्युमरचं जे इन्कम आहे त्याच्यावर इन्व्हेस्टमेंट डिपेंड आहे म्हणून त्यांच्या मागणीमध्ये जे बदल होतात म्हणजे त्यांच्या कन्झम्पशन मध्ये जे बदल होतात त्यांच्याकडे जे पैसे अवेलेबल होतात त्याच्यावरती इन्व्हेस्टमेंट डिपेंड आहे हे आपल्याला प्रवेग तत्व सांगतं एक्सेलरेटर इफेक्ट सांगतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन विच कंपोनेंट ऑफ मनी डिमांड इज असोसिएटेड विथ डे टू डे ट्रान्झॅक्शन पैशाच्या मागणीचा कोणता घटक दैनंदिन व्यवहाराशी निगडीत आहे ऑप्शन आहे स्पेक्युलेटिव्ह डिमांड प्रिकॉशनरी डिमांड ट्रान्झॅक्शन डिमांड इन्व्हेस्टमेंट डिमांड सट्टा मागणी खबरदारीची मागणी व्यवहाराची मागणी गुंतवणुकीची मागणी हे पैशाच्या मागणीचे वेगवेगळे प्रकार आहेत पण यापैकी कोणता दैनंदिन व्यवहाराशी निगडीत असा पैशाचा व्यवहार किंवा पैशाची मागणी आहे हे सांगा ओके द करेक्ट आन्सर इज ट्रान्झॅक्शनल डिमांड म्हणजे तुम्ही जे व्यवहारासाठी पैशाची मागणी केली जाते ते दैनंदिन जीवनामधलं ट्रान्झॅक्शन आहे आणि त्याला डे टू डे ट्रान्झॅक्शन असं म्हणू शकतो ठीक आहे ट्रान्झॅक्शनल डिमांड जी असते ती जसं तुम्ही भाजी खरेदी करणार किंवा तुम्ही दूध आणायचं असेल किंवा अशा ज्या गोष्टी करायच्या असतात त्या व्यवहाराच्या मागणीमधल्या गोष्टी आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोइंग फॅक्टर्स डज नॉट अफेक्ट द डिमांड फॉर मनी खालीलपैकी कोणत्या घटकाचा पैशाच्या मागणीवर परिणाम होत नाही इंटरेस्ट रेट इन्फ्लेशन फॉरेन एक्सचेंज रेट जीडीपी ग्रोथ व्याजदर महागाई परकीय चलन दर जीडीपी वाढ पैशाच्या मागणीवर परिणाम होत नाही असं विचारलंय द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी फॉरेन एक्सचेंज रेट वरती पैशाचा मागणीचा परिणाम होत नाही ज्याच्यामध्ये परकीय चलन वाढलं किंवा घसरलं तरी पण तुम्हाला जे पैसे लागणार आहेत त्याच्या मागणीमध्ये काय परिणाम होणार आहे का नाही ठीक आहे सो डिमांड फॉर मनी डझंट अफेक्ट ड्यू टू दिस फॅक्टर नेक्स्ट क्वेश्चन हु इज रिस्पॉन्सिबल फॉर कंट्रोलिंग द मनी सप्लाय इन द इकॉनॉमी अर्थव्यवस्थेतील पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कोणाची हु इज रिस्पॉन्सिबल ऑप्शन ए द फायनान्स मिनिस्ट्री द सेंट्रल बँक द कमर्शियल बँक द स्टॉक एक्सचेंज अर्थ मंत्रालय मध्यवर्ती बँक व्यापारी बँक के स्टॉक एक्सचेंज येस द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी सेंट्रल बँक मध्यवर्ती बँक जी आहे तुमच्या कंट्रीची ती पैशावरती नियंत्रण ठेवत असते सगळी जबाबदारी सेंट्रल बँकेवरती असते मार्केटमधल्या संपूर्ण पैशावरती किंवा सप्लायवरती यांचा कंट्रोल असतो नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग इन्क्रीजेस द मनी सप्लाय खालीलपैकी कोणत्या गोष्टीमुळे पैशाचा पुरवठा वाढतो ऑप्शन ए सेलिंग गव्हर्नमेंट सिक्युरिटीज इन्क्रीजिंग बँक रिझर्व्ह रिक्वायरमेंट्स लोअरिंग द डिस्काउंट रेट रेजिंग इंटरेस्ट रेट Yes. What do you think? What is the correct answer for this question? Yes. The correct answer is option C. Lowering the discount rate. ठीक आहे सवलतीचा दर जो आहे तो कमी केला तर लोकांकडे पैसे जास्त अवेलेबल होतील म्हणजे पैशाचा पुरवठा हा इन्क्रीज होईल ठीक आहे ऑप्शन सी इथे करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन एलएम कर्व रिप्रेझेंट्स एलएम वक्र काय दाखवतो कालच्या सेशन मध्ये आपण आयएस कर्व काय बघितला होता इन्व्हेस्टमेंट सेव्हिंग कर्व आता इथे आपल्याला एलएम कर्व बघायचा आहे त्याच्यामध्ये तो नेमका वक्र काय दाखवतो ऑप्शन ए इक्विबिलियम इन द मनी सप्लाय इक्विबिलियम इन द लेबर मार्केट द रिलेशन बिटवीन वेजेस अँड इन्फ्लेशन ठीक आहे द इफेक्ट ऑफ टॅक्सेशन ऑन इन्व्हेस्टमेंट यापैकी कोणता आन्सर करेक्ट आहे ऑब्व्हियसली यू हॅव स्टडीड एलएम कर्व काय रिप्रेझेंट करतो असं सिंपल क्वेश्चन याच्यामध्ये विचारलेलं आहे फार काही लॉजिक याच्यात लावायची गरज आहे का नाही येस द करेक्ट आन्सर इज ऑप्शन आहे इक्विबिलियम इन द मनी मार्केट पैशाचे समतोल दाखवण्यासाठी एलएम हा वक्र दाखवत असतो ओके ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन द कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी शिफ्ट एलएम कर्व आता याच्यामध्ये आपण बघितलं की मनी पैशाचं संतुलन आपल्याला याच्यात एलएम कर्व दाखवतो जेव्हा संकुचित पतधोरण असतं तेव्हा एलएम वक्र कसा सरकतो ऑप्शन ए टू द लेफ्ट टू द राईट अपवर्ड डाऊनवर्ड कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसी कॉन्ट्रॅक्शनरी मॉनिटरी पॉलिसीमध्ये गव्हर्नमेंट काय करत असतं
पैसे काढून घेत असतं मार्केटमधले, म्हणजे टॅक्सेस वाढवणार किंवा रेट्स वाढवणार जेणेकरून लोकांकडे पैसे कमी राहतील अंकुशन करण्यासाठी. सो हे संकुचित पतधोरण LM वक्र करत असताना त्याचा वक्र जो आहे तो लेफ्टला सरकतो. ठीक आहे, म्हणजे इकडून इकडे सरकतो, वरून खाली येतो, कारण कमी होतोय. राईट, बरोबर. सो ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन, कॉस्ट पुश इन्फ्लेशन इज कॉज्ड बाय. खर्च पुश मागणी किंवा खर्चावर आधारित महागाई कशामुळे उद्भवते? ऑप्शन ए एक्सेस डिमांड, इंक्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट, हायर कन्झ्युमर स्पेंडिंग, गव्हर्नमेंट सरप्लस. ज्यादा मागणी, उत्पादन खर्चात वाढ, ग्राहकांचा जास्त खर्च, सरकारी विशेष. कालच्या सेशन मध्ये डिमांड पुल इन्फ्लेशन बघितलं होतं, मागणीमुळे येणाऱ्या महागाई आपण बघितली होती. आज आपल्याला या क्वेश्चन मध्ये सांगितलं की कॉस्ट पुल इन्फ्लेशन म्हणजे खर्चामुळे जी महागाई येते ती. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. प्रोडक्शन कॉस्ट वाढते, म्हणजे जे आपण वस्तू वापरतोय, जे घटक आपण आपल्या उत्पादनामध्ये वापरतोय त्यांची जर प्राइस वाढली तर आपल्याला ऑटोमॅटिक त्या वस्तूची प्राइस वाढते आणि महागाई आपल्याला दिसून येते. सो या ठिकाणी इन्क्रीज इन प्रोडक्शन कॉस्ट कॉजेस इन्फ्लेशन. नेक्स्ट क्वेश्चन, अ वर्टिकल लॉंग रन फिलिप्स कर्व सजेस्ट दॅट. उभ्या दीर्घकालीन फिलिप्स वक्र सूचित काय करतं? ऑप्शन ए इन्फ्लेशन अँड अनएम्प्लॉयमेंट आर पॉझिटिव्हली रिलेटेड. Unemployment cannot be reduced by inflation in long run. Inflation always leads to the economic growth. There is always trade-off between inflation and unemployment. Yes, Marathi question we read केला नाहीये, but there is on the screen. You can read. Okay, the correct answer is option B. Unemployment cannot be reduced by the inflation in the long run. दीर्घकाळात महागाईने बेरोजगारी कमी करता येणार नाही, हे आपल्याला लॉंग रन मध्ये फिलिप्स वक्र दाखवतो. फिलिप्स वक्र बेरोजगारी आणि महागाई यांच्यामधलं रिलेशन दाखवत असतो. बेरोजगारी जास्त असेल तर रोजगार ते अवेलेबल असेल, महागाई असेल तर तिथे रोजगार चालू असेल, असं या फिलिप्स वक्र मध्ये आपल्याला सांगितलं जातं रिलेशन मध्ये. बट लॉंग रन मध्ये फिलिप्स वक्रामध्ये असं सांगितलं जातं की अनएम्प्लॉयमेंट कॅनॉट बी रिड्यूस्ड बाय इन्फ्लेशन. दीर्घकाळामध्ये महागाईने बेरोजगारी कमी करता येणार नाही, हे आपल्याला हा वक्र सांगतो. ठीक आहे, वर्टिकल लॉंग रन. नेक्स्ट क्वेश्चन, द पीक ऑफ द बिझनेस सायकल इज कॅरेक्टराइज्ड बाय. व्यवसाय चक्राचे शिखर हे काय वैशिष्ट्य सांगतं? ऑप्शन ए हाय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अँड इन्फ्लेशनरी प्रेशर, हाय अनएम्प्लॉयमेंट, डिक्लाइनिंग इन्व्हेस्टमेंट, लो डिमांड. उच्च शिखर. द करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए हाय इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी अँड इन्फ्लेशनरी प्रेशर. म्हणजे शिखरावरती जेव्हा एखादा बिझनेस असतो तेव्हा तिथे काय सिच्युएशन असते, तर त्या ठिकाणी सगळ्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत एकदम लोअर लेवलला चाललेल्या असतात आणि तिथे महागाई निर्माण होऊ शकते किंवा महागाईची सिच्युएशन यायला सुरुवात झालेली असते, महागाईचा दबाव सुरू असतो आणि ती खाली परत यायच्या सिच्युएशन मध्ये येत असते. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच फॅक्टर इज द मोस्ट कॉमनली असोसिएटेड विथ द स्टार्ट ऑफ द रिसेशन. मंदीच्या सुरुवातीची कोणता घटक सर्वात सामान्यपणे संबंधित आहे? रायझिंग इन्व्हेस्टमेंट, इंक्रीजिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग, फॉलिंग कन्झ्युमर कॉन्फिडन्स, हायर एम्प्लॉयमेंट. हायर एम्प्लॉयमेंट. ठीक आहे, वाढती गुंतवणूक, सरकारी खर्चात वाढ, ग्राहकांचा आत्मविश्वास कमी होणे, उच्च रोजगार. काय विचारलं याच्यामध्ये? कोणता फॅक्टर असोसिएटेड आहे रिसेशनच्या सुरुवातीला? What do you think? What should be the correct answer for this question? Yes, the correct answer is option C, falling consumers confidence. इथे ग्राहकांचा आत्मविश्वास कमी व्हायला सुरुवात होतो आणि तिथे मग मंदीची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी. खालीलपैकी कोणते विस्तारवादी वित्तीय धोरण आहे? विस्तारवादी धोरण म्हणजे जे मार्केटमध्ये पैसे अवेलेबल करते, असं कोणतं धोरण आहे? ठीक आहे. ऑप्शन ए डिक्रीजिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग, increase in taxation, cutting interest rates, increasing government spending. सरकारी खर्चात घट, कर वाढ, व्याज दरात कपात, सरकारी खर्चात वाढ. आता यापैकी कोणता असा घटक आहे जो बघा काय करतोय, मार्केटमध्ये पैसे जास्त वाटतोय किंवा लोकांच्या हातामध्ये जास्त पैसे राहत आहेत, असं कोणतं ऑप्शन याच्यामध्ये वर्क करतोय?
ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. डिक्रीजिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग म्हणजे सरकारी खर्चात जर तुम्ही घट केली तर या ठिकाणी लोकांकडे सॉरी याचा आन्सर ऑप्शन डी यायला पाहिजे. इन्क्रीजिंग गव्हर्नमेंट स्पेंडिंग. जर गव्हर्नमेंटनी सरकारी खर्च वाढवला तर लोकांकडे रोजगार उपलब्ध होईल म्हणजे लोकांच्या हातात पैसे येतील. सो ही एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी आहे. ऑप्शन ए नाही. सॉरी. सो डी इज द करेक्ट आन्सर फॉर दिस क्वेश्चन. बाकी कर वाढ केले किंवा इंटरेस्ट रेट कट केले तर हे गव्हर्नमेंटला पैसे जातील, लोकांकडे जास्त पैसे राहणार नाही. सो ऑप्शन ए डी इथे बरोबर आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. विच पॉलिसी टूल इज नॉट युज इन मॉनिटरी पॉलिसी. पतधोरणात कोणते धोरण साधन वापरले जात नाही. ठीक आहे. ओपन मार्केट ऑपरेशन, टॅक्सेशन, डिस्काउंट रेट चेंज, रिझर्व्ह रिक्वायरमेंट. येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, टॅक्सेशन. टॅक्सेशन हे फिस्कल पॉलिसीचे टूल आहे. बाकी तीन जे आहे ते मॉनिटरीचे टूल आहे. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे या क्वेश्चनचा. पुढचा प्रश्न आहे द रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस अजून दॅट इंडिव्हिज्युअल्स. तर्कसंगतपेक्षा परिकल्पना असे गृहीत धरते की व्यक्ती काय डू नॉट रिस्पॉन्ड टू द इकॉनॉमिक पॉलिसीज, मेक सिस्टमॅटिक फॉरकास्टिंग एरर्स, यूज ऑल अवेलेबल इन्फॉर्मेशन एफिशियंटली, डिपेंड एंटायरली ऑन द पास्ट ट्रेंड्स. तर्कसंगत अपेक्षा रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस वरचा क्वेश्चन आहे. याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, यूज ऑल अवेलेबल इन्फॉर्मेशन एफिशियन्सी. याच्यावरती हा रॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस डिपेंड आहे किंवा अज्युम करतो. नेक्स्ट क्वेश्चन. वन मेजर क्रिटिसिझम्स ऑफ रॅशनल एक्सपेक्टेशन थिअरी इज दॅट. तर्कसंगत अपेक्षा सिद्धांताचा एक प्रमुख टीका काय आहे. Option A, people ignore government's policies. Individuals may not have perfect information. It does not explain inflation. It assumes market are efficient. And the correct answer is option B. Individuals may not have a perfect information. प्रत्येक व्यक्तीकडे सगळी गोष्टीची इन्फॉर्मेशन असेलच असं नाहीये. त्यामुळे ते इंडिव्हिज्युअल व्यक्ती जे आहेत ते अपूर्ण आहेत असं आपण सांगू शकतो किंवा त्यांच्याकडे संपूर्ण माहिती नाही म्हणून ते अपूर्ण परिपूर्ण माहिती देऊ शकत नाही. सो हे इथे टीका आहे रॅशनल एक्सपेक्टेशनची. नेक्स्ट क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फीचर ऑफ रॅशनल एक्सपेक्टेशन. खालीलपैकी कोणते तर्कसंगत अपेक्षांचे वैशिष्ट्य नाही असं म्हटलेलं आहे. ऑप्शन ए, मार्केट्स आर फॉरवर्ड लुकिंग. इकॉनॉमिक एजंट anticipate government policy changes. Government policies always have an effect on the real GDP. Expectations are based on the available information. बाजार अग्रगामी आहे. आर्थिक एजंटना सरकारी धोरणातील बदलांची अपेक्षा. सरकारी धोरणांचा प्रत्यक्ष जीडीपीवर नेहमीच परिणाम होतो. अपेक्षा उपलब्ध माहितीवर आधारित असतात. इज नॉट अ फीचर ऑफ म्हटलंय नॅशनल एक्सपेक्टेशन. नॅशनल एक्सपेक्टेशन हायपोथेसिस म्हणजे काय हे तर समजलं की जे लोक इंडिव्हिज्युअल व्यक्ती आहेत त्यांचं काय प्रिव्हियस एक्सपिरियन्स असेल किंवा प्रिव्हियस नॉलेज असेल ते तिथे त्यांच्या प्रॅक्टिकल गोष्टींवरती म्हणजे विचार करून पुढच्या फ्युचरचा पॉलिसीसाठी अंदाज लावू शकतात. ठीक आहे. हे इथे सांगितलेलं आहे. तर ह्याचा कोणतं वैशिष्ट्य नाही आहे हे दिलेलं ऑप्शन हे तुम्हाला सांगायचं. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, गव्हर्नमेंट पॉलिसीज ऑलवेज हॅव एन इफेक्ट ऑन रिअल जीडीपी. सरकारी धोरणाचा प्रत्यक्ष जीडीपीवर नेहमी परिणाम होतो. हे याच्याशी रिलेटेडच नाहीये. ठीक आहे. त्याच्यावरती डिपेंड नाहीये किंवा रिलेटेड नाहीये, वैशिष्ट्य नाहीये म्हणून ऑप्शन सी इथे करेक्ट आहे. ओके. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. आजच्या सेशन मध्ये आपण ऑलमोस्ट 25+ क्वेश्चन बघितलेले आहेत जे तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरतील. मॅक्रो इकॉनॉमिक्सच्या या थोड्याशा कन्सेप्ट ज्या आहेत बट इम्पॉर्टंट आहेत त्या समजून घेण्यासाठी. कोणाला काही डाऊट असेल तर मला कमेंट सेक्शन मध्ये पिंग करा. म्हणजे स्टुडंट्स ऑलरेडी ग्रुपला जॉईन आहेत, तुम्ही तिकडेही मला याच्यावरती क्वेश्चन विचारू शकता. सो लेट्स एंड द सेशन फॉर टुडे. हॅव ऑल द बेस्ट एव्हरीवन.